पश्चिम महाराष्ट्राचे अँटी करप्शन कमिटी अध्यक्ष माननीय शिवभक्त शंकर पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा। शुभेच्छुक सौरूपा शंकर पाटील, गौरव पाटील, वैष्णवी पाटील, केदार पाटील, धनाजी पाटील, समस्त पाटील परिवार व ग्रामस्थ पाडळी, ओम मोटर्स बालिंगे, पारगाव मित्रमंडळ, अण्णा ग्रुप पाडळकर मार्केट, गंगावेश, बालिंगे, पाडळी, पुणेवाडी, बोंद्रेनगर अधिक कार्यकर्ते। आगामी लोकसभा निवडणुकीत महायुतीमध्ये कुठल्या पक्षाला किती जागा मिळणार यावर विविध तर्कवितर्क लढवले जात आहेत। राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला 2 ते 3 जागा येणार असं बोललं जात होतं। आता स्वतः अजित पवार यांनीच माध्यमांशी बोलून याबद्दलचं चित्र स्पष्ट केलंय। मी सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल, एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस येत्या 2 दिवसात एकत्र बसून जागा वाटपाबाबत निर्णय घेऊ असं अजित पवार म्हणाले। रामदास कदम यांनी भाजपाने केसाने गळा कापू नये अशी टीका केली, त्यावर अजित पवार म्हणाले की तुम्ही मला माझ्या पक्षाबद्दल विचारा, इतरांच्या पक्षातील विषयावर बोलायला मी बाधिल नाही। तुम्हाला किती जागा हव्या या प्रश्नावर अजित पवार म्हणाले की आम्ही ज्यावेळी चर्चेला बसू तेव्हा किती जागा हव्या यावर दावा सांगू। भुजबळ राष्ट्रवादीतील प्रमुख सहकारी आहेत, त्यांनी शिंदे गटाला जितक्या जागा मिळतील तितक्याच हव्या अशी अपेक्षा केली, त्यात काही चुकीचं नाही। आता राष्ट्रवादीला किती जागा मिळणार हे येणाऱ्या काळातच कळेल।